कर्नाटका गुलबर्गा शहर में मौजूद मुगल फंक्शन हॉल में फॉर्मर यूनियन मिनिस्टर सीएम इब्राहिम की जानिब से कल्याण कर्नाटका और बॉम्बे कर्नाटका के सियासी रहनुमाओं को साथ लेकर सियासी बेदारी प्रोग्राम का इनेकाद किया, जिसमें दोनों हलकों के कायदीन ने शिरकत की। सीएम इब्राहिम ने मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए कहा कि कर्नाटका में थर्ड फ्रंट पार्टी यानी तीसरे महज पार्टी की बुनियाद रखी जाएगी। 24 जनवरी 2026 को गुलबर्गा में बड़े पैमाने पर प्रोग्राम करते हुए थर्ड फ्रंट पार्टी यानी तीसरे महज की पार्टी का नाम और सिंबल का इजरा करने की बात कही। इस सियासी प्रोग्राम में गुलबर्गा शहर के सियासी और बिजनेसमैन यूनुस खान केटीएस, रायता संघा के कोड़ी हल्ली चंद्रशेखर, वाल्मीकि समाज के रहनुमा और दलित संगठनों के रहनुमाओं ने शिरकत की। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। सीएम इब्राहिम साहब आवे हम तुम्हारे साथ हैं। इब्राहिम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इब्राहिम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एमएम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद सीएम इब्राहिम साहब जिंदाबाद जिंदाबाद सीएम इब्राहिम साहब जिंदाबाद। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬಂದಂತಹ ಸಿಎಂ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬರು, ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಇವರಿಗೆ ಮುಂದೆ ನಾವು ಹೆಂಗೆ 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪಕ್ಷವನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು, लास्ट एक नारे के साथ तकरीर खत्म करूंगा। यहाँ पे यूनुस खान केटीएस साहब, ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕದ ಪರ್ಯಾಯ ರಾಜಕಾರಣ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಐಬಿಎಸ್ಪಿ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಮಾನಸರ ಮುನೇರ್ ಸಾಹೇಬರು, ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಯೋಜಕರಾದ ಗೋಪಿನಾಥ್ ಸರ್ ಅವರು ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ ಮುಖಂಡರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ವಿಭಾಗ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶದ ಪೂರ್ವ गुलबर्गा में आज बड़े तारीखी बैठक पूरे लीडर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट, यादगिरी डिस्ट्रिक्ट, बीदर, रायचूर, कोप्पल, बल्लारी, बीजापुर, यहाँ से पूरे लीडर जो है ऑफिस बेरर्स सवेरे 10 बजे से लेकर अब तक 4 बजे तक पूरे लोग जमा हुए और फैसला ये किए कि 24 जनवरी को गुलबर्गा के अंदर जो है कम से कम 1 लाख लोग जम के ये कॉन्फ्रेंस करके उस दिन से जो है पूरी रियासत में ये पार्टी का नाम और निशान वो भी इंशाल्लाह उस दिन हम अनाउंस करेंगे। तो इस कॉन्फ्रेंस की सदारत के लिए हमारे यादगिर के मशहूर लीडर हनुमेगौड़ा साहब, वाल्मीकि समाज के बड़े लीडर हैं, उनको इस कॉन्फ्रेंस का चेयरमैन बनाया हूँ, आज डिक्लेयर किया हूँ। ABCD बने स्टेप को जारकीहोली किया था, अब ये पार्टी करते स्टेप को भी एक वाल्मीकि बनाया हूँ। ठीक है, रामायण लिखे वाले वाल्मीकि, बीजेपी वाले बोल रहे राम राम बोलते रहे, उसको लिखा सोना हमारे पास है।
तो यूनुस खान और वासु दोनों उनके साथ सह संचालक रहेंगे और दूसरे कौन कमेटी चाहना सबको बैठ को जो है बना लो। और दूसरे लोग भी मुल्ला है, दूसरे हैं कौन है, ये एरिया के हैदराबाद कर्नाटक बॉम्बे कर्नाटक के एरिया के लोग जो है कमेटी बना लो। तो मुझे उम्मीद है 90-5 में जो रिजल्ट मिला था मुझे वही रिजल्ट आज थर्ड फ्रंट को हैदराबाद कर्नाटक में मिलता। सर क्या रीजन है इतनी बड़ी थर्ड पार्टी रीजन चालू करने? दोनों पार्टियां फेल हुए, एक शादी हुए बच्चे नहीं हुए, दूसरे हुए नहीं हुए, जनरेशन नहीं कौन भी, तो अब जनने वाले होना। सर 1 लाख लोग जमाने का लक्ष्य है, कहीं ना कहीं से सीएम इब्राहिम साहब का शक्ति प्रदर्शन माना जाए। ये लोगों का शक्ति है, बाबा साहेब का शक्ति है, बाबू जगजीवन राम की शक्ति है, बसवण्णा की शक्ति है, वाल्मीकि महर्षि की शक्ति है, संगोली रायण्णा की शक्ति है। हमारी कोई शक्ति नहीं। जैसे टिप्पू सुल्तान शहीद रहमतुल्लाह ने अकेला बादशाह जंगे आज़ादी के लिए मैदान जंग में शहीद हुआ हिंदुस्तान की तारीख। अगर वो ब्रिटिश वालों से कॉम्प्रोमाइज़ किया होता आज भी उसकी औलाद जो है तख्त पर बैठे रहती। लेकिन टिप्पू सुल्तान शहीद तख्त पसंद नहीं किए, तख्ता पसंद किए। हमको सब उस तख्ते पर जाना है। तख्त बड़ी चीज़ नहीं है, तख्ते के ऊपर जाने की तैयारी खिदमत से ही मिलेगी। तो खिदमत खल्क सबसे बड़ी चीज़ है। भूखे को खाना खिलाना, अंधेरे में रोशनी पैदा करना, मजलूम का साथ देना, जालिम के खिलाफ लड़ना, यही सबसे बड़ी जिहाद है। सर कलबुर्गी में क्यों चुना गया? कलबुर्गी को कांग्रेस का गढ़ माना जाता है। कलबुर्गी इसलिए चुने, 90-5 से भी मैंने यहीं पे शुरू किया था। ये बसवण्णा की कर्म भूमि है, बंदा नवाज की सरजमीन है। बाबा साहेब अम्बेडकर, बाबू जगजीवन राम, वाल्मीकि महर्षि, आज जितने संत गुजरे, संत तुकाराम, संत कनकदास, इस संतों की ज़मीन से शुरू किए हैं। ज़मीन अच्छी हो, बीज अच्छा हो, फसल अच्छी होगी। यहाँ ज़मीन अच्छी है, बीजा खराब है, फसल हो रही है। सर कौन से खराब बीज है? सर खराब बीज कौन से? दोनों पार्टियों में है ना। वोटर्स ने कांग्रेस है, बीजेपी, सबको मालूम है। अब उन्होंने छोड़े तो इन्हों, उन्होंने छोड़े तो इन्हों, चिच्चाबा छोड़े तो मौलाबा, मौलाबा तो चित्ताबा। इन्हों उनको गालियाँ दे रहे हो, इनको गालियाँ दे रहे हैं। 5 साल इन्हों लौट रहे हैं, 5 साल उन्होंने लौट रहे हैं। तो मिली भगत चल रही है, लोगों को लग रहा है। तो इसलिए हम उनको दोनों को भी बाहर रखें। हमको एक बार दो, एक पहला एक्सपेरिमेंट है। एक मुसलमान चीफ मिनिस्टर बनना, बोली क्या कांग्रेस? एक दलित चीफ मिनिस्टर बनना, बोली क्या कांग्रेस? एक वाल्मीकि चीफ मिनिस्टर बनना, बोली क्या कांग्रेस? नहीं। आज हम बोल रहे हैं यस, एक मुसलमान चीफ मिनिस्टर बन सकता, एक दलित चीफ मिनिस्टर बन सकता, वो हमें बनाते हैं। हमारा मैनिफेस्टो ही वही है, छिपे छिपे नहीं है। हम लोग खुल्लम खुला बोल रहे हैं। जिस दिन एक दलित चीफ मिनिस्टर कर्नाटक में बनेगा, उस दिन बाबा साहेब अम्बेडकर, बाबू जगजीवन राम और संगोली रायण्णा, वाल्मीकि महर्षि का, बंदा नवाज रहमतुल्लाह अलैह का, हाँ, अरे उनके ऊपर उनको क्या भरोसा करे? तो उनको 10 बार करे, हमको एक करो ना भाई। एक फकीर को 10 बार दे रहे, हमें भी एक नया फकीर है। उनकी झोली में 10 बार डाले, हमारी झोली में 1 बार डालो ना। जनवरी को क्या कॉन्फ्रेंस होती है ನವ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಾಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಬಸವಣ್ಣವ್ರ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ಕಂಡಿದ್ರು ಆ ಕರ್ನಾಟಕ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। जो पैसिस्ट ताकतों के खिलाफ, जो बीजेपी के खिलाफ जो गंदी जहनीत रखते हैं, आज गुलबर्गे की सरजमीन के तमाम दलित, तमाम समाज, तमाम लोग जो है यहाँ पे दिल की अमीर गहराइयों से ये शेर कर्नाटक सीएम इब्राहिम साहब का हम स्वागत करते हैं, वेलकम करते हैं। जिंदाबाद जिंदाबाद। ಈ ನಾಡು ಬರನಾಡಲ್ಲ, ಸಗರ ನಾಡು.
ಮುತ್ತು ರತ್ನಗಳನ್ನು ಅಳವು ಮಾಡಿದಂತ ನಾಡು. ಯಾರು ದುಡ್ಡಿಲ್ದೇನೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಿದರೆ ಕೇಂದ್ರಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಾಲ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಡು ಕನ್ನಡ ನಾಡು. ಆದ್ರೆ ದುರ್ದೈವ ಪಕ್ಷಗಳನ್ನ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಒಡೆದು ಬಡ್ದು ಗೋರಿ ಏನೋ ಬಾಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತೀವಲ್ಲ, ಗೋರ್ ಕಳ್ಳೋದು, ಆ ಗೋರ್ ಕಳ್ಳೋದ್ರ ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕದ ಜನರ ತೆರಿಗೆ ಹಣವನ್ನ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿಗಳು ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಚುನಾವಣೆ ನಡೆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ್ದೇ ದುಡ್ಡು ಬೇಕು. ಯಾವುದೋ ರಾಜ್ಯದ ಚುನಾವಣೆ ನಡೆದರೆ ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಗೋರಿ ಕೊಡಬೇಕು. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರಲಿ ಬಿಜೆಪಿ ಇರಲಿ ಬಹಳ ನಿಷ್ಠೆ ವಹಿಸಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಾಚಿ ಗುಡ್ಡೆ ಮಾಡಿ ತುಂಬ ಡೆಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ತಮಿಳ್ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹಂಗಿಲ್ಲ. ಈ ಕಡೆ ಪಕ್ಕದ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಹಂಗಿಲ್ಲ, ಕೇರಳದಲ್ಲಿಲ್ಲ. ಈ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ದಿಲ್ಲಿಯ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಲೂಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಅದರ ಮೂಲಕ ದಿವಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಪರ್ಯಾಯ ಶಕ್ತಿ ಬೇಕಲ್ಲ, ಪರ್ಯಾಯವಾದ ಒಂದು ಮಾರ್ಗವನ್ನ ಹುಡುಕ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಹಳ ದಿನದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗೆಳೆಯರನ್ನ ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಸೇರಿ ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಇದಕ್ಕೊಂದು ಅಂತಿಮ ರೂಪವನ್ನ ತರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ ಬಂಧುಗಳೇ. ಯಾಕೆ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಮಗೆ ಅನಿವಾರ್ಯ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ಒಪ್ಪಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ನೋಡ್ರಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗಿನಿಂದ 2,500 ಜನ ರೈತರು ವಿಷ ಕುಡಿದು ಜೀವ ಬಿಟ್ರು. ಏನಪ್ಪ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಏನ್ ಗ್ಯಾರಂಟಿ? आज की हालात, सियासी हालात के मद्देनजर रखते हुए जनाब सीएम इब्राहिम साहब और रईत संघ के अध्यक्ष कोरल्ली चंद्रशेखर साहब और हमारे गोपी साहब और मार सुंदरप्पा मुनियप्पा साहब, बीएसपी के तमाम लीडर्स, आरपीआई के सब तमाम लीडर्स और मेरे हड़मे गौड़ा साहब जो यादगीर से आए हैं, उनका भी मैं स्वागत करता हूं। तमाम लीडर्स जो पहली बार गुलबर्गा को आके गुलबर्गा से अपने थर्ड फ्रंट के कोशिश कर रहे हैं, मैं तमाम लीडर्स का वेलकम करता हूं। और ये जो पब्लिक मीटिंग है सिर्फ मेन आदमी, जो इम्पोर्टेंट आदमी के लिए बुलाई गई थी। पब्लिक मीटिंग जो करना है आने वाले दिनों में, जैसा सभी लीडर डिसाइड करके जो डेट लगेंगे, वो पब्लिक मीटिंग मैदान में, ग्राउंड में करने का सभी का इरादा है। यहाँ पर जो फर्स्ट मीटिंग है, ये मीटिंग तमाम समाज के लोग को और तमाम समाज के मेन मुखंड लोग को यहाँ बुला के एक इजलास रखा गया है। तो मैं तमाम लोगों का बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, क्योंकि आने वाले दिनों में जो हमारे को कंप्लीट करते बोल के जो पिछली सरकारें जो बोले थे, वो आज तक खास करके मुस्लिम के जो 4% रिजर्वेशन है, हिजाब का मसला है, आज पूरे 2.5 साल हो गए, आज तक कुछ भी कंप्लीट नहीं की कांग्रेस। और हमारे पास जो जेडीएस था पहले, जेडीएस भी बीजेपी से मर्ज हो गई है, और बीजेपी से तो हम मुसलमान उम्मीद भी नहीं रख सकते। तो ये तमाम इस पे कंटिन्यू
पूरे लीडर्स पिछले 1 साल से 1.5 साल से कंटिन्यू सोच में थे कि क्या करना है, थर्ड फ्रंट नहीं बनाना है या कोई स्टेट पार्टी और अदर पार्टी के साथ फिर कर्नाटक में लॉन्च करना बोल के डिसाइड किए। तो तमाम पूरे सीनियर लीडर बीएसपी के, आरपीआई के, सीएम इब्राहिम साहब के समर्थन में सब जने बोले आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। तो मैं सीएम इब्राहिम साहब से भी यही कहना चाहता हूं, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। तमाम लोग का मैं बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि अपना कीमती टाइम निकाल के अपना वक्त दिया है। शुक्रिया, धन्यवाद। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮೂರನೇ ಶಕ್ತಿ ಉಲ್ಬಣತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನೀತಿ ನಿರೂಪಣಾ ಸಮಿತಿ ಸಭೆ ಹೊತ್ತು ಜನವರಿ 24ಕ್ಕೆ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾದಗಿರಿ ಹನುಮಂತ ಗೌಡರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಯೂನುಸ್ ಖಾನ್ ಅವರು, ವಾಸುವರು ಅವ್ರ ಸಹಪಾಠಿಗಳಾಗಿ ಆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ, ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತಿ, ಲೋಕಲ್ ಬಾಡಿ, ಅಸೆಂಬ್ಲಿ, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಆ್ಯಕ್ಷನ್ಗೆ ಮೂರನೇ ಶಕ್ತಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ. ಅದರ ಚಿಹ್ನೆ ಮತ್ತು ಹೆಸರು ಜನವರಿ 20ಕ್ಕೆ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. 1 ಲಕ್ಷ ಜನ ಸೇರ್ತಾರೆ. ನಾವು 45 ವರ್ಷ ರೈತ ಚಳುವಳಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ವಿ. ಈಗ ರೈತರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಏನು? ಇವರು ಯಾರ ಕೈಲೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ರೈತ ಸಾಯಬಾರ್ದು, ರೈತ ಬದುಕಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ, ಹೆಚ್ಚು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡೋ ಶಕ್ತಿ ಬರಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕೋ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. MSP ಲೀಗಲೈಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಕಾರ್ಮಿಕರ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಗಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಎಲ್ಲ ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತವೆ. ಅದೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು 28ಕ್ಕೆ ನಾವೇ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಏನಾರ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೇನಾರ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇದ್ದರೆ ಇಂಥ ದುರ್ಬಲ ಆಡಳಿತವನ್ನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಆ ಸೋನಿಯಮ್ಮಂಗೆ, ಆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ, ಈ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಗೆ ಇವ್ರಿಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು. ಇಂಥ ದುರ್ಬಲ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವನ ಒಂದು ಗುಂಪು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ರೆಸಾರ್ಟಲ್ಲಿ ಡಿನ್ನರ್ ಅಂತಾನೆ, ಇವನೊಬ್ಬ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಇಲ್ಲಿ ಲಂಚ್ ಅಂತಾನೆ. ನಾಚಿಕೆ ಆಗಲ್ವ ನಿಮಗೆ? ರೈತರು ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದಕ್ಕೇನು ಪರಿಹಾರ? ಖರ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀಯಪ್ಪ? ಸೋನಿಯಮ್ಮ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಇಲ್ವಾ? ಸಾಕು ನಿಮಗೆ, ಗುಡ್ ಬೈ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇನ್ನು 20 ವರ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಈ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಔಟ್, ಬಿಜೆಪಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಔಟ್. ಖಂಡಿತ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಈ ಮಣ್ಣಿನ ಋಣ ಮತ್ತು ಈ ಮಣ್ಣಿನ ಬಗ್ಗೆ ಮಮಕಾರ ಇರೋದು, ಈ ಭಾಷೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಮಕಾರ ಇರೋದು. ಈ ಗಡಿ ರಕ್ಷಣೆಗೆ ಕಂಕಣ ಕಟ್ಟೋರು ಅವರೇ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ತೆರಿಗೆಯ ಕಳ್ಳರನ್ನ ನಾವು ಪರಪ್ಪನಗ್ರಹಾರ ಜೈಲಿದೆಯಲ್ಲ, ಕಲಬುರ್ಗಿ ಜೈಲಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ಭರ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 28 ಸಮಯ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅನುಮಾನ ಏನು? ಆ ದಿಕ್ಕಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ದಿಕ್ಕಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಾವು ರಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರಾದೇಶಿಕ ಪಕ್ಷ ಬರ್ತದೆ. ಮಣ್ಣಿನ ಮಗ ಅಂತ ದೇವೇಗೌಡ ಅವ್ರ ರಾಜಕೀಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಅವ್ರ ಕುಟುಂಬ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಉಂಡ್ರು. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ರೈತ ನಾಯಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಉಂಡ. ಈಗ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳುಗಳು ಶುರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳುಗಳು, ಸೊಸೆದರು ಬರೋದು ಬಾಕಿ ಇದೆ. ಈಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನ ಕುಟುಂಬ ಬಂದಿದೆ. ಈಗ ಅವ್ರ ಮಗ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮೊಮ್ಮಗ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಒಂದೊಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಪಾಳೆ ಪಟ್ಟು ಥರ ಒಂದೊಂದು ಕುಟುಂಬಗಳು ಆಯಾ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಹಿಡಿದು ತಾವು ಹತೋಟಿಗೆ ತಗೊತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಈ ಪಾಳೆಗಾರ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಬೇಕೆ ಅಥವಾ ಡೆಮಾಕ್ರಸಿಯನ್ನು ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಮುಂದುವರಿಸಬೇಕು? ಅದು ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವ್ರು ಯಾರು ರೈತ ನಾಯಕರು ಅಲ್ಲ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ರೈತ ಚಳುವಳಿಯಲ್ಲಿದ್ದೆ, ನಾನು ಹೊಸಟವೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ದೆ, ಇದು ಎಲ್ಲದೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಿಜ ಅಲ್ಲ. ಇದನ್ನು ಸುಳ್ಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
ರೈತ ಚಳುವಳಿಯಿಂದ ಬಂದು ರೈತರಿಗೆ ಏನೇನು ವಂಚನೆ ಆಗಬೇಕು ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಪಕ್ಷ ಈಗ ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ BJPಯಲ್ಲಿದೆಯೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿದೆಯೋ ಹೇಳಿ. ಈಗ ಒಂದೇ ಅವರಿಗೆ ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ಬೈಯೋದ್ರ ಮೂಲಕ ಈ ದೊಡ್ಡ ಸಮುದಾಯದ ಓಟನ್ನ ಹೈಕ್ ಮಾಡ್ಕೊಂತಾರೆ. ಈಗ ಅವ್ರು ಬೈಯೋದ್ರ ಮೂಲಕ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ಒಗ್ಗಟ್ಟು ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಅವ್ರ ಓಟನ್ನು ತಗೊಂತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಒಂದೇ ಅಜೆಂಡಾ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಬಡತನ, ನಿರುದ್ಯೋಗ, ಸ್ತ್ರೀ ಸಮಸ್ಯೆ, ಯುವಕರ ಸಮಸ್ಯೆ, ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ, ಕಾರ್ಮಿಕರ ಇದು ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ವಾ ಇವ್ರಿಗೆ? ಈ ಸಮಸ್ಯೆ ಒಂದು ಹೂರ್ಣವನ್ನು ಗುಡ್ಡೆ ಹಾಕಿ ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಪರಿಹಾರವನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರೋದಕ್ಕೆ 28ರಿಂದ ನಾವು ರೂಲ್ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರಿ, ಕರ್ನಾಟಕನಾಗ ಈ ನಾಡಿಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಪಮಾನ, ಅವಮಾನ ಮತ್ತು ಇದು ಒಂದು ಗಟ್ಟಿಯಾದಂಥ ಒಂದು ಪಕ್ಷದ ಶಿಸ್ತಿನ ಕೆಳಗಡೆ ಇಲ್ಲ. ಯಾವ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿಲ್ಲ, ಯಾವ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಶಿಸ್ತುಗಳಿಲ್ಲ. ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂದ್ರೇನು? ಹೈಕಮಾಂಡ್ಗಳು ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ. ವೀರೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಹೇಗೆ ಅವರು ಜೀವ ಬಿಟ್ಟರು, ಯಾರಿಗೆ ಬೇಕೋ ಆ ಗಳಿಗೆಯಲ್ಲೇ ಅವ್ರ ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ತಗೊತಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಹೈಕಮಾಂಡ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಡೆಮೋಕ್ರಸಿಯಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು. ಅದು ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ, ಅದು ಕೊನೆಗಾಣಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है SAR फैंटेसी वाटर पार्क। सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address: Veerna Kapur, near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details: 9483444290, 9480107826.